मित्रांनो, आज शेतकरी भाऊची मुलं दोलायमान स्थितीत आहेत. जेव्हा ते शिक्षण घेतात तेव्हा आयुष्यात शिक्षणामुळे नोकरी जरी मिळाली नाही तर त्याच्या मनात असते मी भुका मरणार नाही, माझ्याकडे शेती आहे. म्हणजेच कसे त्याचे दोन घोड्यावर पाय, एक नोकरीवर एक शेतीवर. त्यामुळे काय होतं की जसं पाहिजे तसं शिक्षणामध्ये झोकून दिल्या जात नाही, झोकून दिल्या जात नाही. जोपर्यंत अतिशय हार्ड वर्क केल्याशिवाय वरवर हात मारून चालत नाही. समुद्राच्या तळाशी गेल्याशिवाय मोती हाती लागत नाही. त्याचप्रमाणे अतिशय कठीण काबाड कष्ट केल्याशिवाय, कडी मेहनत केल्याशिवाय यश हाती लागत नाही. कम्फर्ट झोनमध्ये राहून चालत नाही. आणि जेव्हा माणसाजवळ पर्याय असतो तेव्हा माणूस एकदम हार्डवर्क करण्याच्या मानसिकतेत नसतो, कारण त्याच्यावर पर्याय असतो. जेव्हा सिंहगड लढला जात होता आणि मराठ्यांची बाजू कमजोर पडायला लागली तेव्हा मावळे जे जोर बांधले होते ते धरून खाली उतरायच्या तयारीत लागले. तेव्हा शूरवीर तानाजींनी फटाफट दोर कापले आणि सांगितलं लढा अथवा मरा. या गोष्टीमुळे तानाजींनी सिंहगड फत्ते केला, अर्थात सिंह पडला. ती गोष्ट अलग. सांगण्याचा मुद्दा एकच, शेतकरी भाऊच्या मुलांनी दोन्ही डगरीवर हात ठेवू नये. एक तर शेती नाही तर नोकरी. माशेर रामदास खंडागळे.